आणि आता पाहूयात आंतरराष्ट्रीय बातम्या वेगवान स्वरूपात. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. पाकिस्तान आणि श्रीलंकेनंतर आता भारताशी खेटून असलेल्या बांगलादेशमध्येही आर्थिक संकट गहिरं झालंय. बांगलादेशमध्ये महागाईनं कळस गाठला असून बांगलादेशमध्ये इंधनाच्या दरात एका रात्री 50% वाढ झाली आहे. बांगलादेशच्या इतिहासात आतापर्यंतची ही सर्वाधिक इंधन दरवाढ ठरली असून रात्रीपासूनच पेट्रोल पंपावरती रांगाच्या रांगा पाहायला मिळत आहेत. इंधन दरवाढी विरोधात ठिकठिकाणी बांगलादेशी जनताही सरकार विरोधात रस्त्यावरती उतरली आहे आणि जाळपोळ आणि आंदोलनं या नागरिकांकडून इथल्या करण्यात येत आहेत. बांगलादेश सरकारकडून मात्र ही दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे केल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय बांगलादेशवर IMFच्या $762 मिलियन कर्जाचा डोंगर आहे. गेल्या 3 वर्षात बांगलादेशात विजेचं संकट देखील गहिरं झालंय. श्रीलंकेपाठोपाठ बांगलादेशही आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे. आणि या सगळ्याचे भारतावरती होणाऱ्या परिणामांविषयी आम्ही काही वेळापूर्वीच सविस्तर जाणून घेतलं होतं. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडून ऐकूयात. बांगलादेशमधली परिस्थिती ही अत्यंत चिंताजनक अशा प्रकारची परिस्थिती आहे. परंतु हा रशिया आणि युक्रेन या युद्धाचाच एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा परिणाम आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे की रशिया युक्रेन युद्धानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती, पेट्रोल डिझेलच्या किमती ह्या प्रचंड वाढल्या आणि त्या वाढल्या असल्यामुळे प्रत्येक देशाला पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज जे आहे, परकीय गंगाजळी आहे, ती खर्च करावी लागते आहे आणि त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थांवरती प्रचंड ताण पडतो आहे. ज्या प्रकारची परिस्थिती श्रीलंकेत निर्माण झाली, विश्व बँकेचा एक अहवाल आहे त्यानुसार अशाच प्रकारची परिस्थिती 75 गरीब आणि विकसनशील देशांमध्ये निर्माण होण्याची शक्यता त्याच वेळेला वर्तवण्यात आली होती. आणि आता बांगलादेशचा देखील जी परिस्थिती आहे ही परिस्थिती देखील अत्यंत चिंताजनक बनलेली आहे. यामागचं ही जी पेट्रोल किंवा डिझेलच्या किमतींमधली वाढ आहे ही एक्सपेक्टेड होती त्याच्या स्वरूपामध्ये, कारण पण एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल असं वाटलं नव्हतं. याच्या मागचं कारण असं आहे की आता बांगलादेशच्या एकूण अर्थव्यवस्थेचा जो आकार आहे हा $450 अब्ज एवढा प्रचंड आहे. परंतु असं असतानाही आणि दक्षिण आशियामध्ये फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी म्हणजे जलद गतीने विकास करणारी अर्थव्यवस्था अशा प्रकारची बांगलादेशची एकूणच इमेज किंवा प्रतिमा असताना देखील आज बांगलादेशवरती पाळी का आलेली आहे? कारण पेट्रोल आणि डिझेलवरती फार मोठ्या प्रमाणावरती सबसिडी किंवा अनुदान दिलं जायचं आणि आता हे अनुदान देणं त्यांना शक्य नाहीये, कारण बांगलादेशने गेल्या 1-1.5 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती कर्ज उचललंय. हे कर्ज त्यांना का घ्यावं लागलं? कारण पेट्रोल डिझेलसाठी त्यांच्याकडे देखील पैसा नव्हता आणि त्यामुळे आता या मध्ये हे अनुदान देणं म्हणजे पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेवरती प्रचंड मोठा ताण आहे. त्यामुळे हे अनुदान कमी करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचललं गेलंय. मात्र यामुळे जनता ही पॅनिक झालेली आहे आणि पुन्हा एकदा तिथं श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवण्याची परिस्थिती आहे जर शासनाने लवकरात लवकर त्याच्यावरती नियंत्रण प्रस्थापित केलं नाही तर. आणि आता पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर वेगवान स्वरूपात. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 8 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 22 जण गंभीर जखमी झालेत. बाजारात गर्दीच्या ठिकाणी शनिवारी हा स्फोट झाला. अल्पसंख्याक शिया मुस्लिमांची या ठिकाणी नेहमी बैठक पार पडायची. सुन्नी मुस्लिम दहशतवादी गट इस्लामिक स्टेटनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे. टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून त्यांनी हा स्फोट आपण घडवून आणल्याचा दावा देखील केलाय. खासगी रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय तर 22 जण जखमी झालेत. स्फोटानंतर तपास पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झालं होतं असं गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. वीज कोसळून क्युबामध्ये ऑइल डेपोमध्ये आग लागली आहे. यामध्ये 80 जण जखमी झालेत तर अग्निशमन दलाचे 17 जवान बेपत्ता आहेत. क्युबातील मतांझास शहरात ही घटना घडली आहे. ही आग पसरून आणखी एका इंधन टँकरला आग लागली आणि आगीनं आजूबाजूचा परिसर देखील भक्ष्यस्थानी घेतला. अद्यापही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जात आहेत.
उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये लॅटिना राज्याच्या आमदारांची भेट घेतली, जे त्यांच्या राज्यांमध्ये पुनरुत्पादक अधिकारांचे बळकटीकरण आणि संरक्षण देण्याच्या आघाडीच्या प्रयत्नांचं प्रतिनिधित्व करतायत. उपराष्ट्रपतींनी कॅन्ससच्या मतदार महिलांना प्रोत्साहन देखील दिलं. त्यांनी हे स्पष्ट केलं की त्यांच्या आरोग्य सेवेच्या आणि त्यांच्या शरीराच्या सर्वोत्तम हिताचे निर्णय घेतील. कॅन्ससच्या मतदारांनी मंगळवारी गर्भपाताच्या अधिकारांचं संरक्षण करण्याच्या त्यांच्या इच्छेबद्दल एक सूचक संदेश देखील दिलाय. गर्भपात विरोधी चळवळीशी खोल संबंध असलेल्या पुराणमतवादी राज्यात मतपत्र नाकारलंय, ज्यामुळे रिपब्लिकन नियंत्रित विधानमंडळाला निर्बंध घट्ट करण्याला किंवा प्रक्रियेवरती पूर्णपणे बंदी घालण्यासाठीची परवानगी मिळाली आहे. अल्फ्रेडो रोसालेस आणि त्यांचे भाऊ यांच्या मालकीची एक मालवाहतूक कंपनी होती. या कंपनीचे जवळपास 50 किंवा त्याहून अधिक ट्रक्स हे 1 दशलक्ष टन कोळसा, सिमेंट, पीठ आणि इतर साधनं दरवर्षी व्हेनेझुएला आणि कोलंबियामध्ये मालवाहतूक करीत होते. 2015 मध्ये त्यांचं कार्य अचानक थांबलं, जेव्हा व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या समाजवादी सरकारनं पुराणमतवादी कोलंबियन प्रशासनाशी अनेक वर्षांचे बिघडलेले संबंध त्यांच्या शेजाऱ्यांसोबत सीमा क्रॉसिंग बंद केलं. जेव्हा त्यांनी सीमा बंद केली तेव्हा आमच्याकडे कामावर जाण्यासाठी कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे आमच्या व्यवसायावरती गंभीर परिणाम झाला असल्याची माहिती रोसालेस यांनी दिलेली आहे. ते असं म्हणतात की त्यांनी सॅन जुआन डी कोलनच्या पश्चिम व्हेनेझुएला समुदायातील कुटुंबाची 5 एकर ट्रक डेपोमध्ये शांत उभे असलेले त्यांनी पाहिलेत आणि एका पठारावरती हिरवेगार पर्वत, त्यानंतर तिथं त्यांच्याकडे आता मोजकेच ट्रक आहेत. बाकीचे ट्रक्स हे त्यांनी विकले गेलेत आणि काही ट्रक्स हे भंगारात देखील जमा करावे लागलेत. शनिवारी उशिरा गाझापट्टीतून इस्रायलच्या दिशेनं रॉकेट दागण्यात आली. आदल्या दिवशी इस्रायली हवाई हल्ले झाले. गाझा आणि दक्षिण इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी रॉकेटच्या माऱ्यानं घरं भुईसपाट झाली, तर दुसऱ्या दिवशी देखील हल्ले कायम राहिल्यानं मध्यपूर्व भागात संघर्षात आणखी वाढ होण्याची भीती निर्माण झाली. गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं असं सांगितलं की तटीय पट्ट्यात आतापर्यंत 24 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 6 मुलांचा समावेश आहे. इस्रायलनं पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद या अतिरेकी गटाच्या वरिष्ठ कमांडरला हल्ल्यात ठार केल्यानं या लढाईला सुरुवात झाली. इस्रायली हवाई हल्ल्यामुळे शनिवारी गाझामधील घरं भुईसपाट झाली आहेत आणि दक्षिण इस्रायलमध्ये रॉकेट हल्ले कायम सुरू आहेत, ज्यामुळे किनारपट्टीवरील किमान 15 लोक ठार झाल्याची भीती निर्माण झाली आहे. इस्रायलनं पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद या अतिरेकी गटाच्या वरिष्ठ कमांडरला शुक्रवारी हल्ल्यात ठार केल्यानं या लढाईला सुरुवात झाली. इस्रायलनं सांगितल्यानुसार अलीकडे सुरू असलेल्या हल्ल्याला रोखण्यासाठी हा हल्ला करण्यात आलाय. शनिवारी रात्री असोसिएटेड प्रेसनं शूट केलेल्या फुटेजमध्ये गाझामधून इस्रायलमध्ये रॉकेट डागले जात असल्याचं दिसून आलं. इस्रायलने गाझावर हल्ला केल्यानंतर तणाव आणखी वाढलेला दिसतोय. इस्रायल देशात विशेष स्थितीची घोषणा करण्यात आली आहे. इस्रायल सीमेच्या 80 किलोमीटर अंतरावरील शाळा या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसंच इतर कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले. इस्रायलने या आठवड्याच्या सुरुवातीला गाझाच्या जवळील रस्ते बंद करत सीमेवर अतिरिक्त जवान तैनात केले होते. पेरूमधील सार्वजनिक आणि खासगी विद्यापीठांमधील शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांनी लिमा इथं स्थायी शिक्षण नियमांमध्ये अलीकडील सुधारणांविरोधात मार्च काढला. जुलैच्या मध्यात काँग्रेसमधील बहुसंख्य प्रतिनिधींनी त्यांचा प्रस्ताव योग्य आहे असा आग्रह धरून राष्ट्रपतीपदाचा आदेश ओव्हरराईड करण्यासाठी या दुरुस्त्या मंजूर केल्या. 40हून अधिक संघटना काँग्रेसने मंजूर केलेल्या कायद्याच्या विरोधात आहेत. पर्यवेक्षण करण्यास इच्छुक नसलेल्या काही शाळांनी सुधारणेच्या विरोधात काँग्रेसच्या माध्यमातून कायद्याची लॉबिंग केली असल्याचं पेरूमधील युनिव्हर्सिटी टीचर्स फेडरेशनच्या अध्यक्षा ग्रेसिएला अल्वाराडो यांनी सांगितलं. इस्रायली दूतावासाजवळ असलेल्या अल कलौटी मशिदीबाहेर जॉर्डनचे आंदोलक गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्याच्या निषेधार्थ एकत्र आले. मुस्लिम ब्रदरहूड आणि इतर पक्षांच्या सुमारे 200 निदर्शकांनी इस्रायल विरोधी घोषणा दिल्या आणि गाझामधील पॅलेस्टिनींना पाठिंबा दर्शवणारे बॅनर आणि फलक घेतले. गाझामधील डझनभर नागरिक ठार आणि जखमी झालेल्या इस्रायली सैन्यानं केलेल्या हल्ल्यांबद्दल मौन बाळगल्याचा आरोप करत संतप्त निदर्शकांनी संयुक्त राष्ट्र आणि अरब नेत्यांच्या विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली.
अभिनेत्री अॅन हेचेला अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातात कार घरावरती कोसळली आणि कारला आग देखील लागली. तिची वेगवान कार टी चौकात आली आणि लॉस एंजेलिसच्या पश्चिमेकडील मार व्हिस्टा विभागातील रस्त्यावरून एका घरात घुसली. कारला दुमजली घरात आग लागली आणि जी विझवण्यासाठी सुमारे 60 अग्निशमकांना 1 तासापेक्षा जास्त वेळ लागला. हेचे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितलं की अॅन हादरलेली आणि विचलित झालेली दिसली आणि रहिवाशांशी विसंगतपणे बोलली देखील. हेचे यांनी गेल्या 2 दशकात छोट्या चित्रपटांमध्ये, ब्रॉडवेवर आणि टीव्ही शोमध्ये सातत्यानं काम केलंय. तिने अलीकडेच शिकागो पीडी नेटवर्क मालिकेत आवर्ती भूमिका देखील केल्या. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या एका समारंभात मायकेल ई लँगली हे पहिले ब्लॅक 4 स्टार मरीन जनरल बनलेत. ते जर्मनीत असलेल्या US आफ्रिका कमांडची धुरा सांभाळतील. 4 स्टार बिलेटसह आफ्रिकॉम कमांडचे कारभारीपद स्वीकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी नम्र आणि समाधानी आहे, असंही ते म्हणाले. शिया धर्मगुरू मुक्तादा अल सद्र यांच्या अनुयायांनी शनिवारी संसदेबाहेर ठिय्या आंदोलन केलं. अल सद्र यांनी आपल्या अनुयायांना त्यांचे उपोषण सुरू ठेवायला सांगितलं आणि संसद विसर्जित करण्याची आणि लवकर निवडणुका घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांसोबतचा त्यांचा सत्ता संघर्ष आणखी तीव्र होणार असे संकेत आता मिळत आहेत. त्यांनी आपल्या अनुयायांना संसद भवन रिकामं करण्याचे निर्देश दिलेत, परंतु त्यांनी परिसरातच राहावं असं देखील सांगितलंय. गेल्या शनिवारी अल सद्रच्या शिया प्रतिस्पर्ध्यांनी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न मोडून काढण्यासाठी हजारो अनुयायांनी संसदेवरती हल्ला केला. या हिंसाचारात सुमारे 125 लोक जखमी झाले. त्यापैकी बहुतांश निदर्शक आणि 25 सुरक्षा दलांचे सदस्य आहेत. चीनचा तैवानभोवती सुरू असलेला लष्करी सराव हा या एखाद्या हल्ल्याप्रमाणेच भयावह वाटत असल्याचा दावा तैवाननं केलाय. अनेक चीनी युद्धनौका आणि लढाऊ विमानांनी तैवान सामुद्रधुनीची मध्यरेषा वारंवार ओलांडली आहे. तैवानच्या संरक्षण दलांना सतर्क करण्यात आलंय. तैवानच्या आसपास हवाई आणि नौदलाची गस्त घालण्यात येते. कोणत्याही आणीबाणीच्या स्थितीला तोंड देण्यासाठी क्षेपणास्त्र यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. एका युट्यूबर्सने हेलिकॉप्टरला लटकून 25 पुलअप करण्याचा विक्रम केलाय. या युट्यूबर्सची गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. नेदरलँडचा स्टेन ब्राउनी आणि अर्जुन अल्बर्स या युट्यूबर्सच्या जोडीनं एक कमाल केली आहे. बेल्जियममधील एंटवर्पच्या होवेनन एअरफील्डमध्ये हा नवीन विक्रम त्यांनी आपल्या नावे केलाय. हवेत एकाच ठिकाणी स्थिर हेलिकॉप्टरवर अर्जुनने 24 पुलअप मारले. त्यानं रोमन सहराडियननं केलेला 23 पुलअपचा गेल्या वर्षीचा रेकॉर्ड तोडलाय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार अमेरिकेतील डायना आर्मस्ट्रॉंग या महिलेच्या दोन्ही हातांच्या नखांची लांबी 42 फूट आहे. या महिलेच्या नावे विक्रम आहे. जगभरातील लोक विश्वविक्रम करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना पाहायला मिळतात. कधीकधी काही विक्रम हे फार वेगळे असतात. असाच काहीसा अनोखा विक्रम अमेरिकेतील एका महिलेनं केलाय. अमेरिकेतील या महिलेच्या नावे जगातील सर्वात लांब नखांचा विक्रम आहे. अलीकडेच या महिलेचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलंय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने मंगळवारी या संदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. या महिलेच्या दोन्ही हातांच्या नखांची एकूण लांबी ही 42 फूट 10 इंच इतकी आहे. डायनानं मागील 25 वर्षांपासून तिच्या हातांची नखं कापलेली नाहीयेत. या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या, तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर वेगवान स्वरूपात. बँकॉकच्या एका नाईट क्लबमध्ये भीषण आगीची घटना घडली आहे. या अग्नितांडवात 13 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 40हून अधिक जखमी झालेत. शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्व नागरिक थायलंडचेच रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. थायलंडची राजधानी बँकॉकच्या आग्नेयेला चोनबुरी प्रांतातील सट्टाहिप जिल्ह्यात हा नाईट क्लब आहे.
माउंटन बी असं या नाईट क्लबचं नाव आहे. हा नाईट क्लब तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय होता. इथं मोठ्या प्रमाणात भारतीय पर्यटक देखील जात असत. सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओतून या घटनेची भीषणता समोर येते. रोज चॉकलेट खा आणि दर महिना 61 लाख रुपये कमवा. एका चॉकलेटच्या कंपनीमध्ये चीफ कॅन्डी ऑफिसर पदासाठीची भरती करण्यात येते आणि 5 वर्षांची मुलं देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. दररोज 117 चॉकलेट खाण्यासाठी या व्यक्तीला 61 लाख रुपये पगार मिळेल. ही नोकरी एका चॉकलेट कंपनीची असून या चॉकलेट कंपनीत तुम्हाला दररोज चॉकलेट खाण्यासाठी पैसे मिळणार आहेत. या कंपनीची आणि या नोकरीची सध्या सोशल मीडियावरती प्रचंड चर्चा आहे. कॅनडामधील एका चॉकलेट कंपनीमध्ये ही नोकरीची नामी संधी आहे. बोस्नियातल्या मोस्टर इथं डायव्हिंग स्पर्धा पार पडली. 23 मीटर उंच पुलावरून स्पर्धकांनी स्पर्धेला सुरुवात केली. प्रेक्षकांना पाहता यावं म्हणून डायव्हर्सनी हातात मशाली घेतल्या होत्या. रात्रीही स्पर्धकांनी पाण्यात उड्या घेतल्या, पण हा स्पर्धेचा भाग नव्हता. या पारंपरिक स्पर्धेत वर्षानुवर्ष सादर होणाऱ्या प्रात्यक्षिकांचा भाग प्रेक्षकांना पाहता यावा म्हणून स्पर्धकांनी आपलं कौशल्य दाखवलं. या स्पर्धा पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक हे एकत्र आले होते. शिकागो रिव्हरमध्ये रबर डकची स्पर्धा भरवण्याची प्रथा आहे. याही वर्षी या वार्षिक कार्यक्रमात 75,000 रबरी बदकं पाण्यात सोडली गेली. या कार्यक्रमातून $3,33,000चा निधी उभारण्यात आलाय. सोशल ऑलिम्पिक शिकागोकडून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेत या प्रायोजकाचं बदक जिंकतं त्याला कार क्रूज सफारी यासारखी बक्षीस आहे. 21,000 मुलांसाठी विविध क्रीडा स्पर्धा, आरोग्य, शिक्षण, व्यक्तिमत्व विकासासाठी हा निधी वापरला जातो. वेट लिफ्टर मीराबाई चानू सध्या खूप चर्चेत आहे. 2022च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून तिनं जगभर भारताचं नाव रोशन केलंय, ज्यासाठी सर्वसामान्यांकडून अनेक मोठे स्टार्स त्यांचं अभिनंदन करतात. दरम्यान आता हॉलिवूड अभिनेता क्रिस हेम्सवर्थने त्याचं अभिनंदन केलेलं आहे. ॲडव्हेंचर्समध्ये थॉर गॉड ऑफ थंडरची भूमिका करणारा हॉलिवूड स्टार क्रिस हेम्सवर्थनं असं म्हटलंय की कॉमनवेल्थ गेमची सुवर्णपदक विजेती मीराबाई चानू हिला थॉरचा हातोडा मिळाला पाहिजे. बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा 2022मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर क्रिसनं चानूचं कौतुक केलं. 200 किलो वजन उचलल्यानंतर तिला हा मान मिळाला. हॉलिवूड अभिनेत्री अॅनी हेजेच्या कारचा अपघात झाला. या अपघातात अॅनी गंभीर जखमी झाली आहे. लॉस एंजेलिसच्या मार व्हिस्टा भागातील एका घरात तिची कार धडकली, त्यामुळे घराच्या अनेक भागांना आग लागली. या अपघातात अॅनी गंभीर भाजलेली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अॅनीला LAFD पॅरामेडिक्सनं प्रादेशिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून या अपघातात अन्य कोणीही जखमी झालेलं नाहीये. अॅनी हेजे ही 90च्या दशकातील टॉप हॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक होती. तिनं 6 Days, 7 Nights, डॉनी ब्रॉस्को आणि आय नो व्हॉट यू डिड लास्ट समर यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग इन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थोड्याच वेळात महत्त्वाच्या घडामोडींसह पुढलं बुलेटिन पहा फक्त News18 लोकमत.